मित्रांनो, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने थोडंसं रोमॅन्टिक होऊया. ऐकूया कथा शॉर्ट रोमॅन्स. लेखन कनिष्क हिवरेकर. लवकर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तिने किचनमध्ये पाहत मला हाक मारली. ती नुकतीच शॉवर घेऊन बाहेर आली होती. किचनमधून मला तिच्याकडे डोकावून पाहायची संधी देखील मिळाली नाही. समोरच्या तव्यावर तिच्यासाठीच भाजलेला पराठा होता. मी त्याला सोडून गेलो असतो तर नक्कीच तो जळून खाक झाला असता. पण जशी ती बाहेर पडली तसं तिच्या त्या सुगंधी बॉडी वॉशचा घमघमाट माझ्या नाकातून अगदी मनात उतरला. आता घाई कोणाला झाली होती? तिला की मला? कदाचित मलाच. कधी एकदा हा पराठा भाजून गॅस बंद करतोय आणि आज जाऊन तिला मिठीत घेतोय असं झालं होतं. आजच तर तिने नव्या शॅम्पूने हेअर वॉश घेतला होता आणि ओल्या केसांमध्ये तिला पाहणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू. मी गॅस पटकन बंद केला आणि एप्रन काढून आत बेडरूम मध्ये आलो. पण आत येताच माझी निराशा झाली. मॅडम अगदी साडी नेसून आरशासमोर पदराला पिन लावत उभ्या होत्या. मी तिथेच उभा राहून पाठीमागून तिला तसाच पाहत होतो. तिची अगदी वळणदार कमरेची काया, माझ्या नजरेला अडकवून ठेवणारी तिची पाठ आणि त्या पाठीवर झटकन तिने टाकलेले ओले केस. त्या ओल्या केसांनी मला श्वास घ्यायची आठवण करून दिली. पापण्या मिचकावतच मी स्वप्नातून जागा झालो. काय ही दुविधा! 4 पावलांवरती उभी आहे तरी मी सुंभासारखा इतका दूर. अरे, तिथे काय उभा आहेस? हेल्प कर ना मला, ही पिन खोसून दे. माझ्या मनात हसू. तेवढीच संधी मला. मी चटकन तिच्या जवळ गेलो. अशी आतमधून खोच. तिने ब्लाऊजची बाजू आणि पदराचा एक पडदा चिमटीत धरून दाखवला. मी तिच्या जवळ बाजूने जाऊन उभा राहिलो आणि तिच्या हातातून पिन घेत ती पदराला खोचण्याचा प्रयत्न करू लागलो. यात मी एक गोष्ट नव्याने शिकलो आणि पारंगतही झालो. ती म्हणजे पिन दिसता कामा नये. ती पिन लावत असताना माझ्या नजरेसमोर तिचा अर्धा चेहरा, तिची हंसिनीप्रमाणे गोरी नाजूक मान आणि ते गोबरे गाल, त्यात मला वेड लावणारा तिच्या ओल्या केसांचा सुगंध. घशाला कोरड पडावी की ओठात ओलावा यावा? मी स्वतःशीच हसलो. हे कसं बरं सुटेल तिच्या नजरेतून? नाही सुटलं. एका गालात हसत मग तिने मुद्दाम त्या मानेवरचे केस बाजूला केले. तिने हसून माझा हेतू ओळखला आणि खूप हळू आवाजात ती म्हणाली, आज होईल ना पिन लावून? असं बोलताना तिने डोलावलेली मान. तरी देखील मी त्या गोबऱ्या गालांना पाहत हात बंद ठेवत मान हलवली. मला उशीर होतोय ना. आणखी हळू आवाज तिचा, हो ग माझे सजणी, झालं ना. तरी देखील माझे हात हलतच नव्हते. तिला माझं हे सजणी म्हणून हाक मारणं नेहमीच भावतं. का असं करतोस तू नेहमी? तिचा आणखी हळू आवाज. हळूहळू ती माझ्याकडे वळली. मी तिच्या इतका जवळ उभा होतो की तिचा खांदा आणि दंड माझ्या छातीशी स्पर्शून सरकला. माझा एक हात अजूनही तिच्या खांद्यावरच होता. ती जशी माझ्याकडे पूर्णपणे वळली तसं चुकून तिच्या पदराचे बाकी लेयर्स खाली पडले आणि एकच सिंगल पदर तिच्या खांद्यावर राहिला. तिने एक वेळ पदराकडे पाहिलं आणि पुन्हा माझ्याकडे. मी हिम्मत करून एक पाऊल पुढे आलो. तशी ती हुंकारली, आ. पण तरी देखील मी तिच्या अत्यंत जवळ उभा होतो. नको ना ग जाऊ सरणी आज. मग तिला माझ्या या लढीवाळ हाक मारण्याने अगदी विरघळून गेल्यासारखं होतं. ती हलकसं लाडाने नजर माझ्या नजरेशी मिळवत म्हणते, असं नेहमीच करतोस तू. तुला बरोबर ठाऊक आहे मला कसं थांबवून घ्यायचं ते. ती बोलत असताना अचानक मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेणं आणि तिचं मोठा श्वास घेऊन दचकणं, माझ्या शर्टला मुठीत कुस्करणं, अलगद तिचं ओठ दातांमध्ये दाबून हसणं आणि तिच्या त्या कुस्करण्याने तिचं नख माझ्या छातीत रुतणं. जर मी केलं तर ती म्हणेल सॉरी, पण हे शब्द तिचे श्वासातून येतात
ना की आवाजातून. दुखला नाही ना? तेव्हा मी तिच्या गालाजवळ माझा गाल आणत तिच्या कानाजवळ माझे ओठ नेत नकार देणं. नाही. तिच्या चेहऱ्यावर अलगद माझा गाल फिरणं, तिच्या ललाटी माझं कपाळ टेकवून तिच्या श्वासांना मी माझ्या श्वासात भरून घेणं. राणी. तिचा लढीवाळ हुंकार ऐकत मी तिचा लाजेने खाली गेलेला चेहरा हनवटीला पकडून वर केल्यास माझा मोह मला आवरत नाही. त्या गुलाब पाकळीसारख्या नाजूक ओठांना पाहून खरोखरच मोह आवरत नाही. माझं हळूच तिच्या ओठांजवळ ओठ नेऊन हसणं आणि म्हणणं, आता नाही उशीर होत. मग तिचं ओठांजवळून ओठ बाजूला नेत माझ्या मानेत तिचा चेहरा ठेवणं आणि दोन्ही हात माझ्या पाठीवर आणत मला गच्च मिठी मारणं. ती समाधानाची मिठी, जसं अंगातून ज्वार उतरवते. मग ती म्हणेल, आता जाऊ मी? यावर माझं हमखास उत्तर असेल, नाही ना, नको जाऊ. मग त्या मिठीत तासन तास हरवून राहावंसं वाटेल, कायमचं. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुमच्या व्हॅलेंटाईन बरोबर हा सीझन एन्जॉय करा. आणि त्यांना तुम्ही सांगितलं नसेल की ते किती स्पेशल आहेत, तर या व्हॅलेंटाईनला त्यांना नक्की सांगा. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत अनपेक्षित. लेखन खालिदा शेख. सरी बरसत होत्या. पाऊस थांबायचं लक्षण नव्हतं. किती वेळ वाट बघायची पाऊस थांबायची? रीमा विचार करत होती. रीमाला थांबून चालणार नव्हतं. अनेक इंटरव्ह्यूजना नकार. कंटाळून गेला होता जीव. आज मात्र समोरूनच फोन आला होता. कंपनी मोठी होती, शिवाय अंधेरीला होती. बोरिवलीहून फक्त 4 स्टेशन. पाऊस थांबेल असं वाटत नव्हतं. वाट बघण्यातही पॉईंट नव्हता. शेवटी रीमाने बाहेर येऊन रिक्षाला हात केला. बोरिवली स्टेशनला 8:10ची लेडी स्पेशल पकडली. पांढरा रंग. सोमवार असल्याने आज नेसलेली अमेरिकन जॉर्जेट पार भिजून गेली होती. अंधेरी स्टेशन केव्हा आलं कळलंच नाही. ऑफिस जवळच होतं. रीमाने छत्री उघडली, पण वारा खूप असल्याने छत्री बंद करावी लागली. डोक्यावर रुमाल ठेवून तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. लिफ्टमधील मिररमध्ये बघितलं. लांब सडक केस एकदम भिजून गेले होते. रीमाने हातानेच केस नीट करत घड्याळाकडे पाहिलं. बापरे, 9 वाजून गेले होते. तिने तसंच रिसेप्शनिस्टकडे जाऊन इंटरव्ह्यू कुठे आहे ते कन्फर्म करून घेतलं. हातातील रुमालाने अलगद पापणीवर ओथंबलेले पावसाचे थेंब टिपले आणि मे आय कम इन सर? प्रश्न विचारला. उत्तराची वाट बघत असतानाच आतून सौम्य आवाजात येस ऐकू आलं. तशी ती आत आली. समोर चेअरमधली व्यक्ती पाठमोरी बसली होती. यू आर लेट, 10 मिनिट्स. आवाज भारदस्त होता. येस सॉरी, पण पाऊस खूप होता आणि रिक्षाही मिळत नव्हती. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट. न थांबता एका दमात ती बोलून गेली. समोरची व्यक्ती खुर्चीतून हलली, खाली वाकली. ड्रॉवर उघडल्याचा आवाज आला आणि परत बंद केल्याचा. त्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. जशी त्याने मान वर केली आणि रीमाची त्याची नजरानजर झाली, तशी रीमा अचंबित झाली. समोर नॅपकिन देणारी व्यक्ती अनिकेत होता. तिला आलेलं स्थळ. रीमा आश्चर्याने बघतच राहिली. अनिकेत. हो, रीमाला नकार देणारा. तिचं मन भूतकाळात शिरलं. नकार देण्याचं कारण सांगितलं नव्हतं, पण एवढंच कळलं होतं, त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. खरं तर तिला तो फोटोतच आवडला होता. फोटोत पांढरा शर्ट घातलेला होता. त्यात दिसणारी भारदस्त छाती, कपाळावर असलेला गॉगल, डिग्री देखील युकेची. रीमाने नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. तिने स्वप्नसुद्धा विणायला सुरुवात केली होती. रविवारी बघायला येणार हे देखील ठरलं होतं. पण अचानक तिच्या पप्पांना फोन आला. काही कारणाने मुलाने लग्न करण्यासाठी नकार दिला होता.
त्यामुळे बघण्याचा कार्यक्रम रद्द झाला होता. त्याच्या मम्मीने तर फोन करून माफी मागितली होती, सर्वांचीच. रीमा खूप आशा लावून बसली होती. कारण जाणून घेण्याची खूपच इच्छा झाली होती. तिने मनाशी ठरवलं त्या मुलाला फोन करून विचारायचंच. फोटोच्या मागे नंबर होता. रीमाने कोणी घरात नाही बघून मोबाईल उचलला. नंबर डायल केल्यावर भारदस्त आवाज आला. हॅलो, येस, हु इज स्पीकिंग? हळव्या आवाजात रीमाने उत्तर दिलं. मी रीमा सरदेसाई. ऐकल्यावर ओ ओके ओके, बोला बोला ना. मी फक्त आपला थोडासा वेळ घेते. मला जाणून घ्यायची इच्छा आहे. माझा फोटो पाठवल्यानंतर तुमच्या घरातल्यांकडून होकार आला होता आणि तुम्ही बघायला यायचंही ठरवलं होतं. मग अचानक नकार देण्यासारखं काय घडलं? मला जाणून घ्यायचंय. रीमा आपल्या मनातलं बोलून मोकळी झाली. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग अनिकेतने सांगितलं, मी लग्नासाठी प्रिपेअर नव्हतो. मम्मीने आणि पप्पानी फोर्स केला होता. मुळातच मी बाहेर जाऊन शिक्षण घेतल्यानंतर मला स्वतःलाच थोडासा स्पेस द्यायचा होता. आणि कंपनीची मोठी पोस्ट, डायरेक्टरची, त्या पोस्टला मला न्याय द्यायला हवा होता. आणि म्हणून मी... रीमाने फोन कट केला. उत्तर मिळालं होतं. अपेक्षाभंगाचं दुःख काय असतं अनिकेतला समजणार नव्हतं. त्या फोटोत रीमाने आपलं मन गुंतवलं होतं. असं पाहिलं तर तिला नकार येत नव्हते, पण तिच्या रूपाला, शिक्षणाला साजेसं स्थळ नसल्याने तिचे पप्पा पुढाकार घेत नव्हते, हे सत्य होतं. आज अचानक इंटरव्ह्यूला नेमकं तोच समोर आल्यावर रीमा बावचळून गेली होती. अनिकेतने फोटोत पाहून आज असं कसं ओळखलं याच संभ्रमात रीमा होती. घे, फ्रेश होऊन ये. व्हॉट कॅन आय ऑर्डर फॉर यू? टी और कॉफी? रीमा काहीच न बोलता उठली. ओले केस वॉशरूममध्ये जाऊन पुसले. आरशासमोर बघितल्यावर नंतर जाणवलं टिकलीही पडली होती. तिने केस अलगद झटकले. आजचा इंटरव्ह्यूचा निकालही निगेटिव्हच असणार. विचार करत करत ती बाहेर आली. अनिकेत तिलाच निहाळत होता. कॉफी घे. प्लेट्समध्ये मारी बिस्किटं होती. रीमाने कॉफी प्यायला सुरुवात करून मुद्द्याला हात घातला. इंटरव्ह्यू कधी घेणार? अनिकेतने चेहऱ्यावर नजर रोखून विचारलं. घाई आहे का? अनिकेतने विचारल्यावर तिने कॉफीचा एक एक घोट घेत, नाही म्हणजे जर सिलेक्शन होणारच नसेल तर आय एम गोईंग फॉर अनदर इंटरव्ह्यू. इट्स टुडे ओनली. डिपेंड राहायला नको. उगाच अपेक्षा ठेवायची. आणि रीमाने अनिकेतकडे रोखून पाहिलं. आणि काय? अनिकेतने रीमाला बोलतं करायचा प्रयत्न केला. ते पाहून रीमाच पटकन बोलून गेली. अपेक्षाभंगाचं दुःख पचवताना परत त्रास व्हायचा. रीमा बोलून गेली. परत म्हणजे? अनिकेतने अचंबित होत विचारलं. याआधी झाला होता का इंटरव्ह्यू? तोही याच कंपनीत? रीमा खरं तर रागातच होती, पण तिने शांतपणे उत्तर दिलं. नाही, इंटरव्ह्यू होणार होता पण झाला नाही. त्याआधीच नकार आला. अनिकेतच्या लक्षात आलं रीमा त्याने दिलेल्या नकारासंदर्भात बोलत होती. ओके, आय अंडरस्टँड. अनिकेतला काहीच बोलू द्यायचं नाही ठरवून रीमा तिथून उठली. मला निघायला हवं. थँक्स फॉर कॉफी. रीमा उठताच अनिकेतने तिला थांबवत विचारलं. सो इफ यू आर इन अ हरी टुडे, टुमारो आय विल कॉल यू फॉर इंटरव्ह्यू इफ यू डोंट माइंड. म्हणजे तुमचा नकार नाही का? मला वाटलं. रीमा थोडीशी गोंधळली होती. मी इंटरव्ह्यू घेतला नाही अजून. आय थिंक यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर टुडे, सो विल मेट टुमारो. इज दॅट ओके? हा आवाजात आर्जव होता का? रीमाने स्वतःलाच प्रश्न विचारला. जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता. रीमाने खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश निरभ्र झालं होतं. सरी बरसायच्या थांबल्या होत्या. उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी अलगद होकार देऊन तिने अनिकेतकडे पाहिलं. शार्प 10, ओके? ती पण ओके म्हणून केबिनमधून बाहेर पडली. पाठवून एक्सक्यूज मी म्हणत अनिकेत बाहेर आला. त्याच्या हातात रीमाचा रुमाल होता.
तिनेही थँक्स म्हणत लिफ्टकडे धाव घेतली. उगाचच हृदयाचे ठोके वाढलेले वाटले. बस स्टॉपवर आल्यावर उद्या यायचं का नाही हे विचार घोळवत ती घरी आली. झालेला प्रकार पप्पांना नाही सांगितला. सिलेक्शन झालं की मग बघू. दुसरा दिवस उजाडला. कोणता ड्रेस, का साडी, काय करावं या विचारात असताना मामाची केशरी रंगाची कलकत्ता साडी तिने सिलेक्ट केली. नेसल्यानंतर कितीतरी वेळ तिने स्वतःला निरखून बघितलं. अनिकेतनं नाकारावं असं काही कारणच नव्हतं. पण करिअर करताना बरीच जण हे नक्कीच बघताना आढळत असल्याचं जाणवलं होतं. इंटरव्ह्यूसाठी वेळेतच पोचली. मी आय ये रीमा, वेटिंग फॉर यू ओनली. रीमा बसल्यानंतर अनिकेतने एक एन्व्हलप काढून तिच्या समोर धरलं. घे. अनिकेतने पुढे केल्यावर रीमाने प्रश्न केला, काय आहे त्यात? हां, बघ की, म्हणत अनिकेत हसला. रीमाला पुन्हा एकदा वाटलं, दिल की धडकन कभी इतनी प्यारी ना थी. आत चक्क अपॉइंटमेंट लेटर होतं. अजून तो तुम्ही इंटरव्ह्यू देखील नाही घेतला. आणि अनिकेत परत हसला. अपेक्षाभंगाचं दुःख खूप कठीण असतं नाही का? कालच तू म्हणालीस ना. हो, ते मी मागचं सगळं आठवलं म्हणून. रीमा वरमली होती. ओके, त्याचीच तर ही भरपाई. आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झाला आहे हे कालच मला जाणवलं आणि त्या चुकीची भरपाई आज केली. तुला नकार दिल्यानंतर ममाने खूप सिरियसली घेतलं. त्यानंतर तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्या गडबडीत स्थळ बघणं तर दूरच, पण विचारसुद्धा करू शकलो नाही. तुझा फोटो परत करायला दिला होता, पण तोही तसाच राहिला. मध्यंतरी पप्पांनी परत एकदा तुझ्या स्थळाबद्दल विचार करायला सांगितलं होतं, पण धीर झाला नाही. वाटलं परत बघायला येतो सांगितलं आणि तू नाकारलंस तर. त्यावेळी कळलं अपेक्षाभंग म्हणजे काय असतं. खूप वेळा तुझ्या फोटोबरोबर संवाद साधले, माफीही मागितली, पण प्रत्यक्षात मात्र धीर झाला नाही. पण मनापासून माफी मागितली की देव देखील माफ करतो. आणि म्हणूनच तू माझ्यासमोर अशी अचानक आलीस. आणि तू गेल्यावर मी हे अपॉइंटमेंट लेटर टाईप करून घेतलं. एकदा वाटलं तू नाही येणार इंटरव्ह्यूला, पण एक मन म्हणत होतं तू नक्की येशील. न थांबता अनिकेत बोलत होता. रीमा त्या लेटरवरील त्याच्या सहीवरून हात फिरवत होती. हलके स्माईल देऊन पप्पांना सांगते म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. अनिकेतने तिला पटकन थांबवलं. थांब, एकाच वेळेला 2 गुड न्यूज दे. आता मात्र रीमाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. भुवया उंचावत काय असा इशारा केला. अनिकेत उठून तिच्या जवळ जात म्हणाला, माझी जीवनसाथी बनशील का? त्याने आपला हात अलगद रीमाच्या हातावर ठेवला. रीमाकडे शब्दच नव्हते. तिने आपली नजर त्याच्या नजरेत मिसळू दिली आणि मान हलवून होकार दिला. शब्दांची गरज नव्हती. नजर नजर से हो रही है बात प्यार की. अनिकेतने संध्याकाळी मी मम्मी पप्पांना भेटायला येतो म्हणून सांग असं म्हटलं. रीमाला अनपेक्षितपणे अनिकेत भेटला होता. तिच्या स्वप्नांचा राजकुमार. सारंच अनपेक्षित होतं तिच्यासाठी. कथा आभासी प्रेम. लेखन अभिषेकी. आवाज सुजाता. धो धो पाऊस सुरू झाला होता. उशीरही झालेला. मी कसा तरी धडपडत भिजत बस स्टॉपपर्यंत गेलो. रेनकोट छत्री वगैरे सोबत बाळगणं हे मला लहानपणापासूनच भित्रेपणाचं लक्षण वाटत आलं आहे. त्यापेक्षा भिजणं नाही तर पाऊस थांबेपर्यंत वाट बघणं हे मला जास्त आवडतं. त्यामुळे थोडासा भिजलेला मी त्या बस स्टॉपवर जाऊन उभा राहिलो. डोकं वगैरे पुसलं. केस घनदाट असल्याने ते झटकले तर आजूबाजूला पाणी उडेल म्हणून इकडे तिकडे बघून कोणी नसल्याची खात्री करून घेत होतो. तिथे काकू उभ्या होत्या आणि पलीकडे एक तरुण मुलगी बसलेली होती. त्या मुलीला पाहताच मनात प्रचंड घंटानाद सुरू झाला. भिजलेल्या केसांवरून फिरणारे हात मंदावले.
काळीज धडधड करू लागलं. फुलपाखरं वगैरे उडाली. ही तर भार्गवी. तसं आम्ही एकमेकांना ओळखत नाही, म्हणजे खऱ्या आयुष्यात आम्ही एकमेकांना ओळखत नाही, पण ट्विटरवर मी तिला ओळखतो आणि तिथेच तिच्या प्रेमात पडलो. ती स्वप्नपरी आहे माझी. ट्विटरवर एकदा तिचा फोटो बघितला होता आणि तेव्हापासून तिच्यावर जीव जडला होता. तिचा बायो आणि TL म्हणजे टाइमलाईन बघून तर तिच्यावरील प्रेम आणखीनच वाढलं. मी रोज न चुकता तिच्या TL वर जाऊन तिला बघत असतो. तिच्या प्रत्येक ट्विटला RT, रिट्विट आणि लाईक देऊन तिचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तिला इम्प्रेस करायचा माझा प्रयत्न चालूच असायचा, पण ती आहे की माझी ढुंकूनही दखल घेत नाही. मी दिलेल्या रिप्लायला प्रतिसाद देणं हे सुद्धा तिला कधी महत्वाचं वाटलं नाही. फॉलो बॅक तर लांबचीच गोष्ट, तिला माझ्यात अजिबात रस नसावा. खरं तर एकतर्फी प्रेमात कधी निराशा येतच नाही. रोज नवीन अपेक्षेने नवी सुरुवात होत असते. पराभव पचवण्याची प्रचंड ताकद असते. त्यातच मी तिला कसलीच लाज न बाळगता फॉलो करायचो. पण तिला त्रास वाटेल असं वागणं मी कधीच केलं नाही. मग DM असेल किंवा काहीतरी भलते चलते रिप्लाय देऊन तिचं लक्ष वेधून घेण्याचा वेडामोह मी कधीच केला नाही. खरं सांगायचं तर भार्गवीवर मनापासून प्रेम होतं की नव्हतं याची मला शाश्वती नव्हती. हे निव्वळ आकर्षण ही असण्याची दाट शक्यता होती, कारण खऱ्या आयुष्यातही मी कोणावर तरी प्रेम करतो हे मला त्या आभासी दुनियेत प्रवेश केल्यावर लक्षातच राहायचं नाही. आणि खऱ्या आयुष्यातही काही मुली मला आवडत होत्याच. त्या आभासी दुनियेत गेल्यावर मला ह्या जगाचं भान राहत नसे. तिथे मी वेगळ्याच भूमिकेत वावरत असतो. कदाचित तीच भूमिका त्या भार्गवीच्या प्रेमात पडली असेल. त्या आभासी जगातले नियम वेगळे होते, तिथले ठोकताळे वेगवेगळे होते, पण ते आकर्षण सॉलिड ताकदवान आहे. म्हणजे बघा, ट्विटरची खिडकी उघडताच खऱ्या जगातून आभासी जगात परकाया प्रवेश होत असतो. तो तात्या विंचू म्हणतो ना त्याप्रमाणे, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात हा प्रकार होतो. म्हणजे माझ्यातच 2 व्यक्तिमत्व आहेत असा निष्कर्ष निघू शकतो. हे मात्र भूलभुलैया चित्रपटाप्रमाणे होईल. असो. तर ती भार्गवी तिथे बसलेली होती. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आभासी दुनियेतील हिला खऱ्या आयुष्यात मी कधी भेटेन. पण ते म्हणतात ना की लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस वगैरे, तसा प्रकार झाला हा. इतक्या तुफान पावसात ती अतिशय शांतपणे तिथे बसलेली होती. तीही थोडीशी भिजलेली होती. मोकळ्या सोडलेल्या तिच्या केसांच्या टोकावरून पाण्याचे काही थेंब निथळत होते. पण खरं सांगायचं तर हा पाऊस आणि तिचे केस यापेक्षा तिचे ओठच जास्त पाणीदार वाटले मला. ती साक्षात माझ्या समोर आहे हे मला जास्त रोमांचित करत होतं. ती आजही खूप सुंदर दिसत होती. पण 4-2 फोटो सोडले तर मी तिला कधी बघितलेलं नव्हतं. त्यामुळे ती नेहमीच इतकीच सुंदर आणि गोड दिसते का हे मी नाही सांगू शकत. तिची एक सुंदर गोंडस सालस छबी माझ्या मनात घर करून आहे. पण त्या निर्जीव फोटोतल्या सौंदर्यापेक्षा हे वास्तविक सौंदर्य जरा जास्तच लाघवी होतं. मी तिच्याकडे बघत असताना तिथे उभ्या असलेल्या काकू माझ्याकडे रागाने बघत होत्या. मी नजर फिरवली. उगाच सँडलने मार खायला नको. त्या चिखलाने माखलेल्या सँडलने मार खायची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी दुसरीकडे बघू लागलो. धो धो पाऊस चालूच होता. मलाही तेच हवं होतं. मी अधूनमधून भार्गवीकडे नजर फिरवत होतो. ती कधी मोबाईलमध्ये बघत होती तर कधी पावसाकडे बघत होती. ट्विटरवरील फोटो आणि प्रोफाईलवरून ती मस्तीखोर आणि विचारी वाटायची. पण इथे ती अत्यंत शांतपणे बसलेली होती, कसलीच चुळबुळ न करता. हे तिचं वागणं माझ्या मनातील तिच्या प्रतिमेला जरा न जुळणारं होतं. थोड्या वेळाने बस स्टॉप समोर एक 4 चाकी गाडी थांबली. आम्ही तिघही तिकडे बघत होतो. त्या काकू त्यात बसून निघून गेल्या. मला सोडा, पण तिने भार्गवीला तरी लिफ्टसाठी विचारायला हवं होतं असं मला वाटून गेलं. एवढी रात्र, इतका पाऊस आणि अशा बस स्टॉपवर एकट्या मुलीला सोडून जायला त्यांना काहीच कसं वाटलं नाही. त्यात तिथे मी उभा. कदाचित माझ्या विश्वासावरच त्या काकूने भार्गवीला एकटं सोडलं असेल अशी जाणीव होऊन मी माझी मलाच शाबासकी दिली. मी माझे पाय दुखावले आहेत म्हणून, म्हणजे असं नाटक करत तिथे बाकावरच पण भार्गवीपासून बराच लांब बसलो. तिला मी जवळून पाहत होतो. समोरच्या पथदिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. ती बरीच सावळी होती. ट्विटर मधल्या फोटोमध्ये ती बरीच गोरी वाटायची. पण प्रेम आंधळं असतं.
मला तिच्याबद्दल वाटणारी भावना जराही कमी झाली नव्हती. मला एक कविता कशी सुचली माझं मलाच कळलं नाही. जरी सावळी तरी लाजरी, मना लावते हुरहुरती. स्वर कोकिळी नजर भिरभिरी, आयुष्य करते सुंदरती. मोहक चेहरा हास्य मधुर, मोहक चेहरा हास्य मधुरते, हृदयाचे स्पंदनती. तिच्याशी बोलायचा धीर होत नव्हता, पण हीच संधी होती हेही मी जाणून होतो. तसही सुरुवात कशी करावी हा प्रश्न संसार घडवणाऱ्या विधात्यालाही पडला असेल कदाचित. तर मी असा कोण, अशी मी स्वतःची समजूत काढली आणि शेवटी धीर एकवटला आणि विचारलं, हॅलो, तुम्ही भार्गवी हो ना? मोबाईल मधून डोकं वर काढून तिने माझ्याकडे बघितलं. चित्रपटातील नायिका निळू फुले, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा यांच्याकडे ज्या त्रासिक नजरेने बघतात, साधारणतः त्याच नजरेने ती माझ्याकडे बघत होती. तिच्या नजरेत पुण्यातील लोक वैतागून म्हणतात ना, काय, तोच भाव जाणवत होता. त्या नजरेने पावसातला सगळा रोमॅन्टिसिझम संपवला. मी परत हसून म्हटलं, मी तुम्हाला ट्विटरवर बघितलंय बहुतेक. असा प्रश्न विचारणारा मी देशात एकटाच असेन बहुतेक. ट्विटरवर बघितलंय म्हणे. तिच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. ती एक गाल तिरपा करून बळजबरी हसली आणि म्हणाली, हो असेल, आहे मी ट्विटरवर. इतकं माफक उत्तर देऊन ती शांत बसली. पुढे माझं नाव वगैरे विचारलंच नाही तिने. पण तिचा आवाज खरंच मधुर होता. का बस स्टॉपच्या पत्र्याच्या छतावर पावसाचा आवाज होऊन जे लयबद्ध संगीत तयार होत होतं, त्यामुळे तिचा आवाजही मला स्वरबद्ध वाटला की काय ते नाही सांगता येणार. पण ती गोडच होती, नाजूक परीसारखी. आज पिवळ्या कपड्यांमध्ये तर ती अजूनच सुरेख दिसत होती. मला तुमचे ट्विट्स खूप आवडतात आणि ज्या रोखठोक भूमिका तुम्ही घेता ना त्याही. आता मात्र ती खुलून म्हणाली, ओ थँक्यू, मी तशीच आहे. तिचं ते साजरं रूप बघून माझं मनही प्रफुल्लित झालं. ती पुढे म्हणाली, नाव काय तुमचं? मी उत्साहाने म्हटलं, चित्तरंजन आडकित्ते. उत्तर कोरियाने जपानवर अणुबॉम्ब सोडल्यावर ट्रम्पची प्रतिक्रिया काय असेल, अगदी तसेच भाव तिच्या चेहऱ्यावर आले. मग मला माझी आत्या, आई वडील आणि खानदानचं आडनाव याचा भयंकर राग आला. ती खरंच माझ्या जाचातून सोडवणूक व्हावी म्हणून अमिताभ, शाहरुख वगैरेच्या प्रतीक्षेत असल्याप्रमाणे इकडे तिकडे बघू लागली. माझं नाव चित्तरंजन असलं तरी ती मला माझे मित्र चिडवून बोलवतात त्याप्रमाणे बोलवणार होती. एकतर पाऊस थांबत नव्हता, बसही येत नव्हती आणि माणूसही फिरकत नव्हता. तुम्ही काय करता? तिचा पुढचा प्रश्न. मी आता जरा दबकतच सांगितलं, हे पाठीमागे आमचीच कंपनी आहे, मी सेल्स मॅनेजर आहे तिथे. अरे वा, मस्तच की, ती मनापासून म्हणाली. तुम्ही इथे कशा काय? मीही प्रश्न केला. एका मैत्रिणीच्या घरी आले होते, जरा उशीरच झाला. मी काही बोलणार तितक्यात तीच म्हणाली, आपण अहोजाहो करण्यापेक्षा अरे तुरे करूयात का? मला खूप जड वाटतंय हे. तिने परवानगी मागितली. हा बाळबोध प्रश्न बऱ्याच प्रेमकथांमध्ये असतो. अहोजाहोला अरे तुरे करण्यात कसलं पुरोगामित्व आलंय मला कळतच नाही. असंही लग्नानंतर अहो इकडे या आणि जा, हो ते आणा जा, यातच आयुष्य जाणार असतं. तर मग ही अंधश्रद्धा का पाळावी ना? पुन्हा असो. असंच काही केबीसी करत करत वेळ गेला. तेवढ्यात एक अण्णा सायकलवर चहा कॉफी विकत होता, तो आला. माझ्यातलं अधेमध्ये प्रसूती कळा देणारं कविमन पुन्हा जागृत झालं. कडक कडक चहा, सडक सडक ती भिजलेली. कडक कडक चहा, सडक सडक ती भिजलेली. चालत आली माझ्याकडे, थोडी लाजत, थोडी थिजलेली. आम्ही चहा घेतला. पैसे ज्याचे त्याने दिले. ती ट्विटरलाही TTMM पॉलिसी आहे ना, तू तुझं मी माझं, त्याचेच हे संस्कार आम्हा दोघांवर. बोलत असताना ट्विट्सचा विषय निघाला. अरे चित्तरंजन, तुला कोणाच्या ट्विट्स आवडतात जास्त? ती म्हणाली. मी वफा निभावत म्हणालो, तुझ्या मनापासून. मला ही लाईन चित्रपटातली वाटली. या वाक्याने ती इम्प्रेस होऊन डोळे मोठे करून माझ्याकडे बघेल आणि मला बिलगेल वगैरे असे रोमॅन्टिक सीन माझ्या हृदयात उमटत होते. पण तसं काहीच झालं नाही. पिक्चरवाले ना एकदम बंडल असतात. पहिल्या भेटीत किस वगैरे फक्त रामलीला चित्रपटात होत असतात. ती ट्विटरमध्ये डोकं घालून म्हणाली, मला तर ना हा अभिषेकी म्हणून कोणी आहे ना, त्याचे ट्विट्स एकदम भन्नाट वाटतात. थोडासा वेडा वाटतो, पण खऱ्या आयुष्यात खूप मजेशीर माणूस असेल. तिनेही मनापासून उत्तर दिलं.
नंतर ती काही वेळ त्याच्याचबद्दल बोलत होती. मला आणि माझ्या विषयाला पूर्णतः दुर्लक्ष करून ती स्वतःचाच पाडापुढे म्हणत होती. तुला माहितीये का, तो अभिषेकी खरा कोण आहे? कोणाचं अकाउंट आहे ते? फेक आहे का? काय करतो? कुठे राहतो? असे चौकशी वजा प्रश्न ती मला विचारत होती. येणाऱ्या प्रश्नागणिक माझा तिच्यातला इंटरेस्ट संपत होता. कारण तिला माझ्यात आणि माझ्या आयुष्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी कदाचित तिला कंटाळवाणा वाटत होतो. ऑनलाईन प्रेम वगैरे सगळा भंपकपणा आहे असं मला वाटू लागलं. तिच्याबद्दल फार काही माहीत नसताना मी तिच्या प्रेमात पडलो हे मूर्खपणाचं लक्षण होतं. 4 फोटो आणि 8 ट्वीट्स बघून कोण एखाद्याची संपूर्ण प्रतिमा बनवून त्याला कुरवाळत बसून स्वतःचा मोह वाढवत असेल तर तो त्याचा मूर्खपणाच असावा. इतका वेळ मोहक वाटणारं भार्गवीचं हास्य मला एखाद्या हडळीच्या जबड्याप्रमाणे वाटू लागलं. आवाज वटवाघळाचा आणि ते झिपरे केस अस्वच्छ वाटू लागले. माझ्या मनात मीच बनवलेली तिची प्रतिमा मीच उधळून टाकली होती. मगाशी केलेल्या त्या कविता म्हणजे एखाद्या नेत्याचा निव्वळ दुष्काळ दौरा वाटत होता. किती वेळ पडणार हा पाऊस? सगळी गटारं तुंबून वास येतोय, मी वैतागाने म्हणालो. अल्लडपणे ती म्हणाली, होईल रे कमी, बघ काय मस्त वाटतंय. तेवढ्यात बस आली. मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि बसकडे निघालो. ती माझ्याकडे बघत होती. चल बस आली माझी. मनात म्हटलं बस झालं, जातो मी, बाय, असं मी तुटकपणे म्हटलं आणि तिथून निघालो. अरे पण नंबर तरी दे तुझा, ती म्हणाली. ट्विटरवरच बोलू की, असं मी तिला म्हटलं आणि गाडीत जाऊन बसलो. गाडीत जाऊन बसेपर्यंत पावसाने मला भिजवलं होतं. ती त्या बस स्टॉपवर एकटीच बसलेली होती. मी खिडकीतून पाहिलं. त्या पथदिव्याचा प्रकाश तिच्यावर पडत होता. पण ती मला फार सुंदर नव्हती वाटत. तिला असं एकटीला सोडून जाणं मला बरोबर वाटत नव्हतं. परत उतरावं असंही वाटत होतं. पण स्त्री पुरुष समान या विषयावरील तिचे ट्विट्स आठवले. त्या नियमानुसार त्या बस स्टॉपवर स्त्री पुरुष असा भेद न होता ते एकच होते. मी विचार सोडला. गाडी थोडीशी पुढे आली. मेंदू अत्यंत वेगाने धावत होता. हृदयाचे ठोकेही जोर जोरात पडत होते. मला काही सुचत नव्हतं. कानाच्या पाळ्या गरम झालेल्या. मी मोबाईल काढला, ट्विटर उघडलं. माझं रंजन या नावाने अकाउंट होतं. मी ते डिलीट केलं एका क्षणात. खूप हायसं वाटलं होतं. पाऊस पडून गेल्यावर आभाळ मोकळं होतं, अगदी तसं. मी माझं दुसरं अकाउंट ओपन केलं. ते अभिषेकी या नावाने काढलेलं होतं. मला माझ्यातील डुअल पर्सनॅलिटीची प्रकर्षाने ओळख झाली. मी खरा अभिषेकीसारखा नव्हतो. माझं खरं व्यक्तिमत्व अभिषेकीसारखं नव्हतं. मी माझं नसलेलं रूप आभासी जगात धारण केलं होतं. त्याच्या प्रेमात कोणीही पडून उपयोग नव्हता, कारण तो अस्तित्वातच नव्हता. उलट मी जसा होतो त्याकडे भार्गवी पूर्णतः दुर्लक्ष करत होती. मला खऱ्या आयुष्यात ओळखणारे माझ्या या समांतर विश्वाशी आणि त्यातील माझ्या अस्तित्वाशी अपरिचित होते. मी हे खरं नसलेलं जीवन जगू पाहत होतो. वास्तविक जगात मिळत नसलेला आनंद तिथे मिळवू पाहत होतो. इथे असलेला बंदिस्तपणा तिथे मुक्त विहार करत होता. माझ्याच खोट्या ओळखीच्या प्रभावाखाली असलेली भार्गवी खऱ्या मला ओळखूही शकत नव्हती. 2 चुंबक एकमेकांजवळ आल्यावर एकमेकांना दूर ढकलत असतात. परकाया प्रवेश फारच भयंकर असतो याचा अनुभव मी घेतला होता. 2 भिन्न विश्व एकमेकांशी संलग्न होऊ पाहतात किंवा टक्कर करतात तेव्हा खूप ऊर्जा उत्सर्जित होते. सगळं अस्ताव्यस्त होतं, विनाश संभवतो. ते नियम नियती ठरवत असते, बाकी सगळं निमित्त मात्र असतं. मी तो अनुभव घेतला होता, सत्य आणि आभासी. ऐकूया रिव्हिजन. लेखन उमेश पटवर्धन. आज व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस वेगळा जाणार याची जाणीव तिला उठल्या उठल्या झाली आणि दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊन गेली तिची. रोजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन येणार असेल तर तिला वेगळाच उत्साह यायचा. मग त्या स्पेशल दिवसाच्या आधीचे कित्येक दिवस त्या दिवसाची वाट बघत घालवणं, त्या दिवसाची मनातल्या मनात उजळणी करणं, त्या दिवशी जे जे करायचं त्याची तयारी करणं, सगळंच आनंददायक. आजही संध्याकाळी त्याला भेटायचं, त्या नेहमीच्या ठिकाणी, खूप दिवसांनी. रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी घडणार होतं. तिच्या डोळ्यासमोर काही दृश्य तरळू लागली. आपण नेहमीच्या पार्कमधल्या एका कोपऱ्यातल्या त्या बेंचवर त्याची वाट पाहत थांबलो आहोत. आपण थोडंसं लवकर आलोय हे माहीत असूनही
अजून कसा येत नाही हा, असा विचार करून सतत घड्याळाकडे बघत आहोत. आणि तो येणार. आणि मग आज कोणता ड्रेस घालूया? साडी तर आज नको. जीन्स टॉप का पंजाबी ड्रेस? सकाळी आवरता आवरता न कळत तिने तिचा वॉर्डरोब नजरेने साचवायला सुरुवात केली. खूप वेळ इकडे तिकडे पाहिल्यावर काहीच वेगळं न दिसल्याने ती जरा हिरमुसली. वॉर्डरोबचं दार बंद करणार तोच सगळ्यात खालच्या कप्प्यात कोपऱ्यात जाऊन बसलेला एक फुलाचा ड्रेस तिला दिसला. परफेक्ट. त्याला हा खूप आवडतो. तिने तो हळुवारपणे काढून छातीशी कवटाळला. मेकअप? नको फारसा मेकअप. त्याला नाही आवडत. तू बिना मेकअप इतकी छान दिसतेस. जातीच्या सुंदरा ना. त्याची परिचित वाक्य तिच्या कानाशी घोळू लागली आणि ती मनाशीच हसली. तो अधून मधून वाजवतो तशी चक्क शीळ वाजवावी असं तिला एक क्षण वाटून गेलं आणि ती पुढच्या तयारीत गढून गेली. आणि तो काय कमी हवेत होता आज? आज की शाम प्यार के नाम. आज व्हॅलेंटाईन डे. ऑफिसला जाताना मनातल्या मनात तो उजळणी करू लागला. याद्या करण्याची त्याची जुनी खोड. मग मनातल्या मनात यादी तयार होऊ लागली. क्रमांक 1, आज पार्कात लवकर पोहोचून तिला सरप्राईज द्यायचं. नेहमीच काय रे तुझं उशिरा येणं, हे आज नाही ऐकून घ्यायचं तिचं. उलट ती आल्यावर ती आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच तिला उशिरा येण्याबद्दल सुनवायचं. तिला उशीर झाला असला नसला तरी. मग ती आपले घारे गोल डोळे मोठे करेल आणि तोंडावर हात ठेवून म्हणेल, बरं आहेस ना तू? इतका नको रे सुधारू एकाच दिवसात. यावर आपण तोच हात हातात घेऊन स्वप्नरंजन सुरू झालं. पण त्याच्या हिशोबी मनाने त्याला खेचून परत यादीकडे आणलं. क्रमांक 2, यासाठी ऑफिसमधून लवकर निघावं लागेल. ऑफिसला पोचल्यावर लगेच बॉसला मेल टाकायची. नीड टू लिव्ह अर्ली टुडे. सम अर्जंट पर्सनल वर्क. बॉस शहाणा आहे. मेल वाचून गालातल्या गालात हसून तो त्याचे व्हॅलेंटाईन दिवस आठवणार. क्रमांक 3, जाताना फुलं घ्यायची आहेत. त्यासाठी ऑफिसमधून निघाल्यावर थोडी वाकडी वाट करून नेहमीचा फुलवाला गाठायचा. तो सुद्धा ओळखीचा. आपल्याला बघून गालातल्या गालात हसत लाल गुलाब न देता निशिगंध हातात ठेवणार. सगळं कसं ठरलंय. त्याची संध्याकाळच्या भेटीची तयारीची यादी पुढे पुढे सरकू लागली. आणि तो भेटीचा क्षण आला. कितीही प्रयत्न केला तरी त्याला उशीर झाला होता. पाठमोरी ती नेहमीप्रमाणे त्या नेहमीच्या बेंचवर बसून त्याची वाट पाहत असलेली त्याला दिसली आणि हलकीच शीळ वाजवायचा मोह त्याने आवरला. तिची अस्वस्थता तिच्या हालचालीतून स्पष्ट दिसत होती. तो तिच्या मागून हळूहळू पावलं टाकत बेंच मागे जाऊन उभा राहिला आणि दोन्ही हातांनी पटकन तिचे डोळे झाकले त्याने. कोण सांग? तिचा राग घालवण्याच्या त्याच्या या नेहमीच्या ट्रिक्स तिला माहीत आहेत. ती म्हणाली, एक माझ्याहीपेक्षा जास्त प्लॅनिंग करूनही उशीर करणारा. अहो बाईसाहेब जरा ऐकून तर घ्या. त्याने पटकन निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ तिच्या समोर धरत तिचं बोलणं मध्येच तोडलं. या कळ्या मला म्हणाल्या, आम्हालाही थोडं उमलू द्यात की. मग काय थांबावं लागलं त्या उमलेपर्यंत. चल चल तुझी नेहमीची नाटकं बस झाली आता. ती फुलं प्रेमाने हातात घेत ती म्हणाली. पण ती पांढरी शुभ्र फुलं, त्यांचा तो मंद सुवास आणि त्याचं ते खट्याळ हसत चतुराईने बोलणं. तिचा राग क्षणात पळून गेला. पण तरी तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. थांब जरा मी आलोच. तो तिथून जाण्याचा अभिनय करत म्हणाला. आता काय कुठे चाललायस? त्याच्याकडे रोखून बघत तिने नजरेनेच विचारलं. काही नाही अगं, हेल्मेट बाईकलाच लावलंय ना, ते घेऊन येतो. कसं आहे ना, समोरची व्यक्ती चिडलेली असली की आपण आपलं हेल्मेट घालून घेतो, म्हणजे ना जरा सुरक्षित वाटतं. चल असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावर हलकेच एक टपली मारली. दोघंही एकमेकांकडे पाहून हसले. ती संधी साधून त्याने पटकन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तो तिच्या शेजारी बसला. मग काही वेळ हात हातात गुंफून ते दोघं नुसतेच बसून राहिले. एक मूक संवाद दोघांमध्ये पाझरत होता. छान दिसतेस, त्याने तिच्या डोळ्यात पाहत सुरुवात केली.
तिची ही खासियत. सुरुवातीची खडखड संपून गाडीने वेग घ्यायला सुरुवात करावी तसं तिला वाटलं, पण ते तिला दाखवायचं नव्हतं. पण त्याला हे सगळं नवीन थोडीच होतं. आज जरा वेगळीच दिसतेस. त्यानं वेग कायम ठेवला. मग मात्र ती हळूहळू खुलू लागली. तिनं एक सहेतुक कटाक्ष तिच्या ड्रेसवर टाकला. हा मस्त, माझा आवडता फुलाफुलांचा ड्रेस. आठवणीने घातलास ना? पण यावेळी हे थोडं लाजत, खाली पाहत. नुसतं हुहू करू नको, बोललीस का तू घरी? त्याने पुढचा गिअर टाकला. कशाबद्दल? तिचा भोळा चेहरा. अगं, कशाबद्दल म्हणजे काय? आपल्या लग्नाबद्दल. म्हणजे तुझ्या आईबाबांचं काय म्हणणं आहे ते. हे बघ प्रशांत, अजून कशातच काही नाही. आणि कशात काही नाही म्हणजे? तो एकदम उसळून म्हणाला. म्हणजे आपलं प्रेम खोटं आहे असं म्हणायचं आहे का तुला? तसं नाही अरे, पण ही तुझी नोकरीची धरसोड. अजून परमनंट नाहीयेस तू आत्ताच्या जॉबमध्ये. माझंही अजून. मग असंच भेटत राहूया का जन्मभर? या पार्कमध्ये, याच बाकावर? तो परत उसळून म्हणाला. हे बघ हे, तू चिडू नकोस. मला नको का आहे रे आपलं सगळं नीट झालेलं? बरं, तू काढलास विषय तुझ्या घरी? हो, म्हणजे परवा संधी साधून आईला हळूच म्हणालो, एक मुलगी आवडल्यासारखी वाटतेय मला. हा, आवडल्यासारखी वाटतेय? तिने डोळे मोठे केले. त्याच्याकडे रोखून बघताना तिचे घारे डोळे अजूनच टपोरे झाले. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि केसांची एक बट तिच्या कपाळावर आली. मंद वाऱ्याने कपाळावर भुरभुरणाऱ्या त्या बटेमुळे तिच्या सौंदर्याला आता एक वेगळीच धार आली. तो मोहित होऊन तिच्याकडे फक्त पाहतच राहिला. आता मात्र इतका वेळ रोखून धरलेलं तिचं हसू ती आवरू शकली नाही. आत्ता हे तुझं असं पाहणं तरी खरं का ही सुद्धा पार्ट ऑफ रिव्हिजन? हा, चला बच्चमजी, लग्नापूर्वीच्या क्षणांना परत जगण्याची तुझी कल्पना अफलातून आहे. पण तेव्हा असायचा तितका वेळ आता नाहीये बरं आपल्याला. मुलं क्लासवरून घरी आली असतील, मला घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे असं म्हणत तिने त्याचं विमान क्षणात खाली आणलं खरं, पण लगेच संसारिक जगात शिरायच्या कल्पनेनं तिचंही मन जड झालं होतं. तिच्या या सर्व भावना क्षणार्धात ओळखून त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत मंद स्मित केलं. काही क्षणांपूर्वीच्या एका खट्याळ प्रियकराचं समंजस पतीमध्ये झालेलं रूपांतर बघत तीही हलकेच हसली आणि लग्नापूर्वीचे सुगंधी क्षण मनात घोळत ते जोडपं घराच्या दिशेने चालू लागलं. प्रेमात मिळालेल्या धोक्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीने केलेली फसवणूक, अतीव दुःख आणि अपमानाचा बदला तुम्ही कसा घ्याल? जीव देऊन, जीव घेऊन, त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करून, की असं काहीतरी अनोखं करून की ती व्यक्ती जन्मभर तुमची आठवण काढत अश्रू गाळत राहील? ऐकूयात प्रेम, धोका आणि बदल्याची गोष्ट. 25 डिसेंबर. कर्मा बॅक. लेखन मिलिंद गीता रामदास. प्रज्ञा आणि रवी दोघेही खूप चिंतेत होते. त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला होता. तो कदाचित फक्त पुढचे 6 महिने जगेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आपण प्रयत्न करू, एक मोठं ऑपरेशन करू. कदाचित ते यशस्वी झालं तर तो नक्कीच जगेल अशी आशाही डॉक्टरांनी दाखवली होती. पण त्यासाठी 50 लाख रुपये खर्च होता. मागील वर्षभरापासून मुलाची ट्रीटमेंट चालू होती. बराच खर्च झाला होता. दोघांची सेव्हिंग्ज संपली होती. कर्जही बरंच काढलं होतं. काही प्रॉपर्टी विकली होती. आता फक्त प्रज्ञाचे 10 लाखाचे दागिने होते. एका ऑनलाईन सामाजिक संस्थेमार्फत फंड रेझिंग चालू केलं होतं. आतापर्यंत फक्त 15 लाख जमा झाले होते. अजून 25 लाखाची गरज होती, तेही लवकरात लवकर, कारण ऑपरेशन लवकर करण्याची गरज होती. आणि तरच कदाचित तिच्या मुलाचा जीव वाचणार होता. बाकीचे पैसे कसे उभे करायचे या चिंतेत असताना त्यांना समजलं
की एका व्यक्तीने एक रकमी बाकीचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा केले. त्यांना एकदम हायसं वाटलं. पण ही व्यक्ती कोण आणि तिचं नाव काय हे त्यांनी त्या सामाजिक संस्थेला विचारलं. त्या व्यक्तीचा आभार मानण्यासाठी. त्या संस्थेकडून त्यांना नाव समजलं आणि दोघांनाही धक्काच बसला. ती व्यक्ती म्हणजे प्रज्ञाचा फार पूर्वीचा प्रियकर राजीव होता. प्रज्ञाला तर कळेच ना, राजीवने तिच्या मुलासाठी इतके रुपये दिले, तेही तिने त्याला न सांगता न कळवता. अचानक त्याला सोडून जाऊन तिने रवीशी लग्न केलं असताना, आणि तेही 15 वर्षानंतर. तिला कसं तरीच वाटत होतं. शेवटी तिने मनाचा निग्रह करून त्याला फोन केला. तिने पैसे दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वी ते जिथे भेटत त्या हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावलं. तो देखील तयार झाला. त्या दिवशी 15 वर्षानंतर दोघं एकमेकांसमोर बसले होते, त्यांच्या आवडीच्या हॉटेलमध्ये. तिला हुंदका दाटून आला. ती रडू लागली. डोळे पुसण्यासाठी त्याने तिला टिश्यू पेपर दिले. ती स्वतःला सावरत हात जोडत म्हणाली, तुझे खूप आभार. तो शांतपणे तिच्याकडे बघत म्हणाला, माझ्याकडे पैसे होते म्हणून मी दिले, तेही त्या मुलासाठी. तुझ्याकडे बघून नाही दिलेत. मी अशी छोटी छोटी मदत लोकांना करत असतो. तुझ्या मुलासाठी जरा जास्त मदत केली, कारण तुम्ही ओळखीचे म्हणून. ती नंतर म्हणाली, मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. मी तुला न सांगता आपलं 5 वर्षाचं प्रेम तोडून रवी बरोबर लग्न केलं म्हणून. पण मी तरी काय करणार होते. मी फक्त 18 वर्षांची होते तेव्हा तुझ्या प्रेमात पडले. तेव्हा फक्त कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्या मागे मागे करावं, आपल्याबरोबर फिरावं असं वाटे. आणि मी तुला माझा बॉयफ्रेंड बनवलं. असं नव्हतं की माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं. माझं तुझ्यावर प्रेम होतं. मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. तुझ्याबरोबरच्या सुखी संसाराची मी स्वप्न बघत होते. पण मग मी जशी जशी मोठी होत गेले तसं मला समजू लागलं की नुसतं शारीरिक किंवा मानसिकरित्या प्रेम करण्याने आपण सुखी नाही होणार. त्याला काही भौतिक गोष्टींचीही गरज असते. पैसा, गाडी, मोठं घर, समाजात मान सन्मान, हेही महत्त्वाचं असतं. मी खाऊन पिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय घरातली होते. हव्या असलेल्या बऱ्याच गोष्टी मला पटकन बऱ्याचदा मिळत. पण तू गरीब कुटुंबातला, जॉईंट फॅमिलीत राहणारा, कमी शिक्षण असलेला. मी दिसायला सुंदर तर तू दिसायला सामान्य. तू छोटीशी नोकरी करणारा. तुझ्यावर तुझ्या कुटुंबाची जबाबदारी होती. आणि या सगळ्या गोष्टी मला तुझ्या प्रेमात पडल्यावर काही वर्षांनी अधिक जाणवू लागल्या. आणि त्या अजून प्रखर जाणवायला लागल्या त्या माझ्या मैत्रिणींकडून. पैसा खूप महत्त्वाचा आहे हे तुझ्याबरोबर 5 वर्ष फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि त्याच दरम्यान रवी माझ्या आयुष्यात आला. तो दिसायला सामान्य असला तरी त्याचं शिक्षण, त्याची चांगली मोठ्या पगाराची नोकरी, त्याचं बाहेरगावी असलेलं मोठं घर, तो एकटाच असलेला मुलगा, त्याची वडिलोपार्जित मोठी संपत्ती आणि या सगळ्याच्या विरुद्ध असलेला तू. यात रवीला पसंती जास्त आली मैत्रिणींची आणि बहिणींची. आणि मग मी तुला न सांगता गुपचूप लग्न उरकून घेऊन त्याच्याबरोबर बाहेरगावी राहायला गेले. तुला सगळं हे सांगायची, समजवायची खूप इच्छा होती रे. तू कदाचित समजून घेशील असं वाटत होतं. पण चाळीतल्या तुझ्या मित्रांच्या भडकवण्याने तू कदाचित चिडशील आणि चुकीचं वागशील असं वाटलं. आणि मी गुपचूप सगळ्या गोष्टी तुला समजणार नाहीत अशा पद्धतीने उरकून तुझ्या आयुष्यातून निघून गेले. त्या सगळ्याबद्दल मला माफ कर. तो शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, तू केलंस ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही. पण तू माझं प्रेम लाथाडून गेलीस, त्यामुळे मी दुखावला गेलो ते कायमचा. खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या सुखवस्तू कुटुंबातील आणि सुशिक्षित देखण्या मुलीच्या मागे मी कधीच नव्हतो. मी गरीब कुटुंबातला. वडिलांची गिरणीतली नोकरी अचानक गेल्यामुळे ते बऱ्याचदा आजारी असायचे. आईने सगळी जबाबदारी सांभाळली. ती लोकांकडे घरकाम करू लागली, डबे बनवून देऊ लागली.
तिच्या उत्पन्नात आम्हा 2 भावंडांचं शिक्षण होणं केवळ अशक्य होतं. म्हणून इयत्ता 5वी झाल्यानंतर आईने मला नोकरी करून घराला हातभार लावायला सांगितला. ती म्हणाली, तू जास्त शिकला नाहीस तरी बहिणीचं शिक्षण पूर्ण कर. तिच्या शिक्षणासाठी तुला नोकरी करायची आहे. ती शिकली की तू शिकला असं समज. मी नोकरी करू लागलो. कामावरून आल्यावर आणि कामाच्या त्रासापासून विरंगुळा म्हणून चाळीतल्या मित्रांबरोबर वेळ काढत घराबाहेर असे. त्याच वेळेला मला असं वाटू लागलं की आपण कोणावर तरी प्रेम करावं. तुमच्या शेजारची मुलगी मला आवडू लागली. ती दिसायला तुझ्या इतकी सुंदर नव्हती, पण त्यावेळी मला गर्लफ्रेंड असावी असं मित्रांमुळे वाटू लागलं होतं. पण ती काही मला महत्त्व देत नव्हती. त्यावेळी तुझ्या घरी माझं कामानिमित्त येणं जाणं होत असे, पण मी तुझा कधीच विचार केला नव्हता. एके दिवशी तुमच्या शेजारच्या मुलीशी बोलायला मिळावं म्हणून मी तुमच्या दारात उभा राहून घुटमळत होतो, ती दिसते का म्हणून. ती घराच्या आत बाहेर करत होती, पण मला काही भाव देत नव्हती. हे सगळं तू तुझ्या घरातून बघत होतीस. आणि माझ्या ध्यानीमनी नसताना तू म्हणालीस, किती भाव खातीये ती. इतका तू माझ्या मागे लागला असतास तर मी तुला होकार दिला असता. त्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मी तुझ्याकडे पाहून ओशाळून फक्त हसलो होतो. ही गोष्ट मी मित्रांना सहज म्हणून सांगितली तर ते मला म्हणाले, अरे प्रज्ञाला तू आवडतो आहेस म्हणून ती अशी म्हणाली. त्या काळीला सोड आणि या गोरीला धर. असं म्हणून ते हसले आणि माझ्या डोक्यात त्यांनी तुला भरवून दिलं. दुसऱ्या दिवशी मी परत तुमच्या दारात घुटमळत उभा राहिलो. यावेळी माझं लक्ष तुझ्याकडे होतं. तू आदल्या दिवशी सारखी परत तेच म्हणालीस. मी असते तर होकार दिला असता. मी तीच संधी साधून तुला विचारलेलं. मग आता विचारतोय, देतेस होकार? आणि तू हसत चक्क हो म्हणालीस. मग आपलं रोज एकत्र फिरणं चालू झालं. चाळीत उभं राहून बोलणं चालू झालं. हळूहळू चाळीत आणि आपल्या घरीही आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल समजलं. दोन्ही घरातून काहीच अडचण नव्हती. तू तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉब करू लागलीस. आपण ऑफिसमधून सुटल्यावर एकत्रच फिरत काळोख पडल्यावर घरी परत यायचो, जणू काही नवरा बायको असल्यासारखेच. मी आणि माझ्या घरातले आनंदात होतो, तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझी बायको होणार म्हणून. आपण लग्नानंतर भाड्याने रूम घेऊन राहायचं ठरवलेलं, म्हणजे दोघांचे घरचे आपल्या जवळच राहिले असते आणि माझ्या घरातल्यांना पण मला मदत करून सांभाळायला जमलं असतं. आपल्या प्रेमाला 5 वर्ष झाली होती. आता लग्न करायचं आपलं नक्की झालेलं. आणि अचानक रवी चाळीत आला. तो त्याच्या चुलत मामाकडे राहायला आला होता. तो तुमच्या शेजारीच राहायचा, त्यामुळे आपण दोघेही त्याचे मित्र झालो. मला कामावरून यायला उशीर होणार असेल तर तू हळूहळू त्याच्याबरोबर ऑफिसमधून एकत्र येऊ लागली. मग तो तुला त्याच्या बाईकवरून तुझ्या ऑफिसला आणि संध्याकाळी घरी आणून सोडू लागला. तुला काही महागडी गिफ्ट देऊ लागला. हळूहळू तू माझ्यापेक्षा त्याच्याबद्दलच जास्त बोलू लागली. तू माझ्यापासून दूर होऊ लागली होतीस. काही ना काही कारण देऊन तू मला टाळू लागली होती. मला हे हळूहळू जाणवू लागलं. याबद्दल मला माझ्या मित्रांनी पण आडून आडून सावध करण्याचा प्रयत्न केला, पण मी दुर्लक्ष केलं. माझा तुझ्यावर आणि माझ्या प्रेमावर विश्वास होता. आणि एके दिवशी 25 डिसेंबरला क्रिसमसच्या दिवशी तू सकाळीच रवीबरोबर तो बाहेरगावी राहत असलेल्या छोट्याशा मंदिरात तुझ्या कुटुंबाच्या उपस्थितीत त्याच्याबरोबर वैदिक पद्धतीने लग्न उरकून घेतलंस. त्याच दरम्यान माझे वडील तब्येत बरी नसल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मी आणि माझे कुटुंबीय कामात आणि हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या तब्येतीच्या चिंतेत असताना ती संधी साधून कोणालाही जास्त न कळू देता तुम्ही दोघांनी लग्न केलं. मला ही माहिती माझ्या मित्रांनी मी हॉस्पिटलमध्ये असताना कळवली. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. 5 वर्षाचं आपलं प्रेम एका झटक्यात तोडून तू काल परवा चाळीत आलेल्या त्या मुलाबरोबर कशी काय लग्न करू शकतेस? पण तुमच्या दोघांच्या घरातल्यांनी तुम्ही लग्न केल्याचं मान्य केलं. आणि वर मला दम भरला की त्यांना कुठला त्रास दिला तर पोलीस कंप्लेंट करू आणि तुला चाळीत राहू देणार नाही. मी आधीच माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे आणि माझ्या आर्थिक अडचणींमुळे त्रासलो होतो. असं वाटू लागलं जाऊन जीव द्यावा, सगळं संपवून टाकावं. नंतर असं वाटू लागलं तुझा किंवा त्या रवीचा जीव घ्यावा. एकदा तर
तुझा चेहरा बिघडवून तुला उद्ध्वस्त करावं असा विचारही आला. पण शेवटी मी एक सामान्य घरातला मुलगा. हे सगळं काही करायची माझी हिंमत झाली नाही. शिवाय माझ्या कुटुंबाचं माझ्या मागे काय होईल या भीतीने मी स्वतःला सावरायला सुरुवात केली. पण काही मित्रांच्या नावाखालचे माझे हितशत्रू माझ्या साधेपणाचा फायदा घेऊन माझी बदनामी करू लागले. अरे हा कुठे तिला शोभत होता, हा भिकारी, ती पैसेवाली, हा कुठे तिला फिरवायचा, तीच याला फिरवायची, याच्यात काही दम नव्हता, तीच याला किस करायची, हा आपला शामळू बुळ्या माणूस, याने तिच्याबरोबर इतक्या वर्षात काहीच केलं नाही, मी असतो याच्या जागेवर तर ती मला सोडून जाण्याचा विचार स्वप्नातही करू शकली नसती. बरं गेली असती सोडून तरी आपण तिच्याबरोबर काहीच केलं नाही याचं दुःख झालं नसतं. हा बसलाय आता रडत, शंढ कुठचा. माझं या लोकांनी माकड करून टाकलं होतं. तुझ्याबरोबर इतकी वर्ष राहून तुला वर्जिन ठेवलेल्या माझ्या प्रेमाला त्यांनी शंढ नाव ठेवलं होतं. याहून माझा मोठा अपमान तो काय करायचा तू बाकी ठेवला होतास. आणि तू मात्र सुखाच्या हिंदोळ्यात झुलत होतीस. तू त्यानंतर पुढचे 6 महिने चाळीत आली नाहीस. आलीस त्यावेळेला तू 4-5 महिन्याची गरोदर होतीस. अंगाने गोल गरगरीत झालेली, पोट थोडं पुढे आलेलं, तुझ्या अंगावर सुख नांदत होतं ते दिसत होतं. त्यानंतर तू प्रत्येक महिन्याला रवीबरोबर चाळीत येत होतीस, फिरत होतीस, हसत होतीस. मी तुला चोरून पाहत असे. तुला असं मिरवताना फिरताना त्याच्याबरोबर आनंदी असलेलं पाहून माझा जीव जळत होता. अंगाची लाही लाही व्हायची. आणि मग लोकांच्या डोळ्यात बोलण्यात मी मूर्ख बनल्याचं, नामर्द असल्याचं मला जाणवायचं, ऐकावं लागायचं. याच दरम्यान माझे वडील गेले. माझ्या आयुष्यातून तुमच्या दोघांच्या जाण्याने मी खूप दुःखी झालो. मला असं दुःखी झालेलं पाहून माझ्या आईचा जीव माझ्यासाठी तीळ तीळ तुटायचा. आज जे दुःख तू तुझ्या मुलासाठी भोगते आहेस तसंच तू एका आईच्या मुलाला दुःख दिलंस ना, तेच दुःख फिरून तुझ्याकडे परत आलं आहे प्रज्ञा. माझी आई पण माझ्या दुःखात गेली. हे जे पैसे मी तुझ्या मुलासाठी दिले त्यात माझ्या आईने तिच्या सुनेसाठी ठेवलेले काही दागिने होते. ते विकून तसंच माझ्या लग्नासाठी मी जे काही पैसे जमवले होते ते सगळे पैसे आणि चाळीतल्या जागेच्या रिडेव्हलपमेंटमधून मला जे चांगले पैसे मिळाले त्यातले थोडे असे सगळे एकत्र करून दिले. मी देवाजवळ प्रार्थना करेन की तो तुझ्या मुलाला लवकर बरं करो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो. त्याच्या जगण्याने तुला आयुष्यभर माझी आठवण या निमित्ताने येत राहो. हाच माझ्या प्रेमाचा आणि माझा इतकी वर्ष केलेल्या अपमानाचा मी घेतलेला बदला आहे असं मी समजतो. 25 डिसेंबर जो माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता, तुझ्या दुर्दैवाने आता तो तुझाही काळा दिवस असेल. आज योगायोगाने 25 डिसेंबर आहे. कर्मा बॅक असं म्हणतात ते हेच. असं म्हणत तो जोरात हसत तिच्याकडे बघत निघून गेला. ती मात्र त्याच्या पाठमोऱ्या देहयष्टीकडे सुन्न होऊन फक्त बघत बसली. गीत आसावले तुझ्यासाठी, सूर खोळंबले तुझ्यासाठी, तू मला अर्थ दे अजून तरी, शब्द ओलांडले तुझ्यासाठी. हे तुझी रात, हे तुझे तारे, श्वास घेती फुले तुझ्यासाठी. दूर येथून दूर, दूर तिथे चांदणे थांबले तुझ्यासाठी. का तुला सोडवेना गाव तुझे, मी मला सोडले तुझ्यासाठी. कथा लग्न, लेखन डॉक्टर विजया वाड. सारिकाचा लग्न धमाका अख्ख्या कॉलनीत गाजत होता. मधुरा खरं तर सारी धावपळ करून दमली होती, श्रमली होती. आणि माधव एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या कपाळावरचा घाम पुसावा, तिला जवळ घेऊन तिचे बाहू चेपून द्यावे, काय काय वाटलं त्याला. पण सारा नजर सोहळा. 12 वर्ष तो मधुराची वाट बघत होता. 12 वर्ष म्हणजे एक तप. 24 नी 10 34 नी 2 36. दोघं एकाच वयाची. खरं तर लग्न ठरवल्यावर करायला काय हरकत होती. पण दैव आडवं आलं.
हे पणचं आयुष्य पणाला लावतात नाही का? मधुराचे वडील क्रेनवर होते. क्रेन तुटली नि शरीर लुळं पांगळं शिल्लक उरलं. मागे मधुरा, वंदा, सारिका, सौरभ नि पत्नी इंदू. तेव्हा मधुरा माधवला म्हणाली, माधव, आपण थांबूया. त्यापेक्षा एकत्र सारी जबाबदारी पार पाडूया. माधव म्हणाला, नको रे. ती भावना वश झाली. का नको? तुझ्या आईवडिलांना काय वाटेल? तू का ओझाचा बैल आहेस? बायकोच्या माहेरच्या न संपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला? पण हे सारं मी अंगावर घेतोय, त्यांना नाही सांगत. तरीही नको. कोणी त्यावरून तुला बोललं तर मला सहन नाही व्हायचं. 2 पर्याय आहेत माधव. एक, माझ्यासाठी वंदना सारिकाचं लग्न नि सौरभचं शिक्षण होईपर्यंत थांबणं. नाहीतर 2 काय? छानशी मुलगी बघून लग्न करणं. संसार असेच तडजोडीवर चालतात माधव. हळूहळू तू मला विसरशील. तुझा संसार सुखाने सुरू होईल माधव. वेळेवर मुलं बाळं होतील. त्यापेक्षा मरून जाणं परवडलं. माधव उद्वेगाने म्हणाला, ऐक राजा, वेडा हट्ट करू नको. एक सांगू मधुरा, सोय बघून केला जातो तो व्यवहार, आणि गैरसोयीतही सोय पाहिली जाते ते प्रेम. मी खरंखुरं प्रेम केलंय ग तुझ्यावर. जगाच्या अंतापर्यंत थांबायची तयारी आहे माझी, फक्त तुझ्यासाठी. वेडा रे वेडा. माधव, तू किती आवडतोस मला, कल्पना आहे का तुला? तिने माधवला प्रेमाने जवळ घेतलं होतं. त्यानंतरचं एक तप. वंदना MA MBA झाली नि तिने रजिस्टर लग्न केलं तिच्याच नोकरीतल्या साहेबांशी. सौरभ MCOM झाला. सारिका मात्र BA झाल्यावर म्हणाली, ताई, माझ्यासाठी छानसा नवरा बघ, झोकात लग्न करून दे. कारण आता सौरभला कॉल लेटर आलंय नोकरीचं. बाबा फोटोत जाऊन बसले गेल्या वर्षी. आता या उदास उदास घराला आनंदाचं तोरण लागू दे. सारं काही तू पार पाडलंस. तायडे, तुझं आयुष्य आता ताबडतोब सुरू कर. तू श्रमलीस, कष्टलीस. ईश्वर तुला भरभरून सुख देईल बघ. सुंदर सारिकाचं दाखवलेल्या पहिल्याच ठिकाणी लग्न जमलं. नि मग काय, मधुरानं माधवच्या संगतीनं लग्नाचा धमाका उडवून दिला. सारिकाचं हळद उतरवणं संपलं. सारिकाने तिचा पती उद्धव सिमला येथे हनीमूनला गेले. पण या 10 दिवसात माधवचा अतापता नव्हता. फिरतीवर गेला का? एकदा जाऊन पाहते त्याच्या घरी प्रत्यक्ष. ती न राहून आईला म्हणाली, खूप मदत केली लग्नात. दमला श्रमाला असेल ग. तायडे, फ्रेशअप झाला की लगेच लग्न करा. आपण धूमधडाक्यात हॉटेलात रिसेप्शन करू. लग्न रजिस्टर करा, म्हणजे काळपात होणार नाही. सौरभ म्हणाला, पण माधवचा फोन नाही, येणं नाही, मोबाईल पण बंद येतोय. मी जाते. ती पायात चपला घालून निघाली सुद्धा. घरात फक्त आई होती. आईने सांगितलं, माधव KEM इस्पितळात आहे. म्हणजे काय झालं माधवला? तिच्या काळजाचा ठोका चुकला. तुला सांगू नको म्हणाला. का? चिठ्ठी दिलीये माझकडे. म्हणाला, मधुरा आली की दे. ती आल्याखेरीज राहणार नाही. म्हणजे खात्री होती तर मधुरा येणार. माधवच्या आईने चिठ्ठी तिच्या हाती दिली. तिने ती उलगडली. अचानक दुःखानं घेरलं बघ. कम नशिबाची हाक मधुरा. माझ्या किडनीज मधू वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी निकामी झाल्यात. बॅड लक. मी डायलिसिसवर आहे मधू. हे बघ, तुला मी सुखी पाहू इच्छितो. तू लग्न कर आणि सुखी हो मधू. मी तुला खरंच अगदी मनापासून सांगतोय हे. शेवटी तू नि मी काहीही ठरवलं तरी ईश्वर नावाचा जज बसलाय ना,
सर्वांचा न्याय करणारा. उसने माना नाही मधू. मग काय करणार? माय डेज आर नंबर्ड ग राणी. आता आपली भेट पुढच्या जन्मी. मधुराच्या हातातून चिठ्ठी गळून पडली. ती मटकन खाली बसली नि तिला रडूच कोसळलं. बाळ, आमचं नशीब खोटं ग, पण तुझं सौभाग्य करंट नसावं हीच इच्छा आहे ग मधुरा. मी आणि हे सोसू हे सगळं, तू का सोसावं? माधवच्या आईनं तिला हृदयाशी धरलं. तिचे अश्रू पुसले. स्वयंपाक झाला होता. डबा बरोबर घेतला आईनं. मी इस्पितळात जाते. मी येते ना बरोबर माधवची आई. दोघींच्या पावलांनी एक लय साधली. माधवचा हात हातात घेऊन ती म्हणाली, तुझी चिठ्ठी वाचली बरं, पण माझा निर्णय कायम आहे माधवा. वेडी आहेस का? फार वेडी आहे तुझ्यासाठी. जन्मोजन्मी तुझी साथ लाभावी अशी इच्छा धरली आहे मनी. ती का डायलिसिसने बदलेल? मी माझी किडनी देईन ना तुला. ईशकृपेने ती मॅच होईल, मला खात्री आहे. आणि नाही मॅच झाली तर तरी निर्णयात बदल नाही माधवा. ती त्याच्या केसातून हात फिरवीत म्हणाली, जी साथ आपण शोधली त्याला कधी रे ना नको. मी एक दिवसाचीही होईन माधवाची बायको. कळलं? प्रिय श्रोत्यांनो, ते लग्न इस्पितळात लागलं. डॉक्टर गोपाल, डॉक्टर राधाकृष्ण, मधुराची आई आणि माधवीची आई. माधवाच्या बाबांनी पौरोहित्य केलं. मधुराची भावंड वॉर्ड बाहेर दरवाजात, आतमध्ये गर्दीस मनाई म्हणून. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण प्रार्थना करूया की मधुराची किडनी माधवला मॅच हो म्हणून. एका किडनीवर माणसं 80 वर्ष जगतात हो. सध्या आपण नवविवाहितांना शुभेच्छा देऊया ना मित्रांनो. शुभात भवतु. तर मित्रांनो, कसं वाटलं हे अनोखं लग्न? तुमची प्रेमाची किंवा लग्नाची परिभाषा अशीच आहे का की काही वेगळी आहे? मला जरूर कळवा. आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. कुठे? यूट्यूबवर आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर. शब्दफुलेच्या प्रेमकथा, प्रणयकथा किंवा कौटुंबिक कथा, स्त्रियांच्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. लिंक क्लिक करून त्या कथांचा आनंद घ्या. तुम्हाला जर मला साहित्य पाठवायचं असेल तर त्याविषयीचे डिटेल्स पण डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर अशा ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.